बघा, आज आपण जर्नलचा 6वा प्रॉब्लेम बघणार आहोत. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डिस्काउंट बघितलं. आपल्या ट्रेड डिस्काउंट आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे आणि डिस्काउंटचे प्रकार पण आपण बघितले होते. पहिला आहे कॅश डिस्काउंट आणि दुसरा ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट कोणाला म्हणायचं, ट्रेड डिस्काउंट कोणाला म्हणायचं ते आपण मागे बघितलं होतं. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू, कारण इथून पुढे आपल्याला थोडंसं डिस्काउंटचे काही ट्रान्झॅक्शन असणार आहेत. त्याच्यामुळे आपण डिस्काउंट पुन्हा एकदा रिपीट करतोय. बघा, टाइप ऑफ डिस्काउंट, त्याच्यामध्ये पावत्या किमतीवर रोख सूट दिली जाते, तर त्याच्या कॅटलॉग किमतीवर व्यापार सूट दिली जाते. पावत्यांच्या किमतीवर म्हणजे जी काही आपण इनव्हॉइस तयार होतं त्याच्यावर रोख सूट म्हणजे कॅश डिस्काउंट दिला जातो, आणि कॅटलॉग किमतीवर म्हणजे जी MRP असते त्याच्यावर ट्रेड डिस्काउंट दिला जातो. हा त्याच्यामधला फरक आहे, कॅश आणि डिस्काउंट, कॅश आणि ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर ट्रेड डिस्काउंट कोणाला दिला जातो? मोठ्या प्रमाणात विक्री वाढवण्याच्या उद्देशाने व्यापारी सूट म्हणजेच ट्रेड डिस्काउंट दिला जातो. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की ऑफर, सर्वांसाठी जी काय ऑफर काढली जाते बघ, लक्सच्या साबणावर 3 साबणावर डायरेक्ट 67% सूट. मग त्याचा उद्देश काय असतो? ती विक्री वाढवणं. वेगवेगळ्या मॉलमध्ये सूट दिले जाते. मोठ्या प्रमाणात सूट म्हणजे त्यांच्या MRP वर सूट दिली जाते. बरोबर. म्हणजे माल विकायच्या अगोदरच ही सूट दिल्या जाते. त्यालाच ट्रेड डिस्काउंट असे म्हणतात, कॅटलॉग प्राइसवर. आणि कॅश डिस्काउंट कोणाला म्हणतात? तर जलद रक्कम भरण्यासाठी रोख सवलत कॅश डिस्काउंट दिले जाते. उदाहरणार्थ आपण माल विकलेला आहे समोरच्याला, आणि माल विकलेला असताना उधारीवर विकलाय, उधारीवरचे पैसे आपले लवकरात लवकर रिकव्हर व्हावे किंवा पेंडिंग पडले आहेत, 15 दिवसाची मुदत दिली होती, 30 दिवस झाले तरी समोरचा देत नाही, मग आपण त्याला काहीतरी ऑफर देतो, बाबा रे तुला आम्ही 5% का 10% डिस्काउंट देतो, पण पैसे दे, कारण की आपले पैसे अडकलेले असतात. तर असे कॅश डिस्काउंट, किंवा मग एखाद्याचं क्रेडिट चांगलं आहे म्हणून मग त्याला पटकन पैसे मिळवायचे, आपल्याला काही ठिकाणी बिझनेसमध्ये पैसे गुंतवायचे असतात. जरी समोरच्याला 30 दिवसाचं क्रेडिट दिले, त्याला सांगितलं जातं बाबा तू 15 दिवसात पैसे देत असेल तर तुला 2% आणखी मी सूट देतो. मग तो प्रवृत्त होतो आणि आपल्याला आगाऊ पैसे देण्यासाठी तयार होतो. तर असे मग याचं एक उदाहरण बघा. एक्झाम्पल ऑफ कॅश डिस्काउंट इज सेलर हू ऑफर 2% डिस्काउंट ऑन इनवॉइस ड्यू टू 30 days if the buyer pays within the 15 days of the receiving of this invoice. म्हणजे 30 दिवसाचं त्याला जरी क्रेडिट दिलेलं असेल आणि आपल्याला पैशाची गरज आहे, अशा केसमध्ये आपण त्याला सांगू शकतो का बाबा 15 दिवसात देतो का तुला, आणि तुझ्या बिलावर 2% डिस्काउंट देतो. मग अशा व्यक्ती काय विचार करतात, यार 30 दिवसांनी द्यायचे काय ना आता द्यायचे काय, 2% डिस्काउंट मिळतोय, देऊन टाका पैसे 15 दिवसामध्ये. आणि मग अशा वेळेस आपले पैसे पण रिकव्हर होतात. पण मग आपल्याला त्या विकलेल्या बिलावर इनव्हॉइस तयार झालेलं असतं, 50,000चं इनव्हॉइस तयार झालेलं आहे, आणि मग त्यावर आपण 2% डिस्काउंट दिला म्हटल्यानंतर त्याची नोंद आपल्याला व्यवहारामध्ये घ्यावी लागते. आणि ट्रेड डिस्काउंटच्या केसमध्ये काय होतं, इनव्हॉइस तयार नसतं, ऑफर असते सेलच्या वेळेस का पूर्ण किमतीवर 15% सूट, म्हणजे MRP वर 15% सूट आपण दिलेली, म्हणजे विकतानाच आपण कमी करून विकतो. बरोबर. आपण ट्रेड डिस्काउंट मागच्या याच्यात बघितलं, याच्यात आपल्याला कॅश डिस्काउंट बघितलं. त्याचं एक उदाहरण आपण बघतो बघा. 1 जानेवारीला दीपकला 50,000चा माल पेड आणि उधारीवर पेड केला. 30 दिवसाचं त्याला क्रेडिट दिलेलं आहे. आपल्याला पैशाची गरज आहे. आपण दीपकला सांगितलं का बाबा एक काम कर, आम्हाला पैसे देऊन टाक, तुला 2% डिस्काउंट देतो, 15 दिवसाच्या आत पैसे दे. मग दीपक त्यावेळेस आपल्याला पैसे देतो. किती देतो? 49,000 इन फुल
रिसिव्ड फ्रॉम दीपक ₹49,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. 15,000, 49,000 आपल्याला तो देतो. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट म्हणजे त्याचं अकाउंट सेटल केलं. 50,000 घेणं होतं, त्याने 49 दिले, त्याचं अकाउंट झिरो केलं. झिरो केलं म्हणजे त्याला 1,000 रुपये आपण काय दिला, डिस्काउंट दिला. आपण त्याला दीपक कडून आपल्याला 50 येणं होतं, त्याने आपल्याला 49,000 रुपये दिले. रिसिव्ड फ्रॉम दीपक 49 कॅश आपल्याला मिळाली. पण मिळाली किती नाही, 1,000, आणि त्या 1,000ला डिस्काउंट असं म्हणतात. आपण त्याला डिस्काउंट दिला, बरोबर. डिस्काउंट पेड आणि डिस्काउंट रिसिव्ड असे दोन अकाउंट येऊ शकतात. डिस्काउंट पेड म्हणजे आपण दिला, तो आपला काय असतो, खर्च असतो. आणि डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला मिळाला, तो आपला काय असतो, इन्कम असतो, बरोबर. हे दोन्हीही डिस्काउंट पेड किंवा रिसिव्ड हे दोन्ही नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. म्हणून नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार त्याला डेबिट क्रेडिट लावल्या जातं. खर्च झालेला असेल, आता या ट्रान्झॅक्शन मध्ये खर्च झाला, तर डिस्काउंट पेडला आपण डेबिट देणार, बरोबर. नंतर कॅश आपल्याला मिळते 49,000, कॅशला आपण डेबिट देणार 49. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन गोष्टींना डेबिट येणार. डिस्काउंट दीपकला येणार डेबिट, बघा या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे दीपकला, तर डिस्काउंटला एक डेबिट येणार 49,000चं, बरोबर. त्यानंतर याला एक डेबिट येईल आणि दुसरं डेबिट येईल डिस्काउंट पेडला. डिस्काउंट पेड हा आपला खर्च आहे आणि खर्च झाला तर त्याला डेबिट द्या असं नॉमिनल अकाउंट आपल्याला सांगतं. म्हणून डिस्काउंट पेड याला आपला एक डेबिट येईल. आणि क्रेडिट कशाला येणार, तर दीपकला आपले पैसे आपले क्लोज होणार म्हटल्यावर दीपकला काय येणार, इथं क्रेडिट येणार. एक क्रेडिट आणि दोन डेबिट अशा पद्धतीने आपले इथं ट्रान्झॅक्शन होणार, बरं. आणि कॅश डिस्काउंट हा व्यवहारात नोंदवला जातो, कारण इनव्हॉइस तयार झाल्यानंतर आपण त्याला डिस्काउंट देतो, म्हणून तो आपल्याला व्यवहारात घ्यावाच लागतो. त्यांनी 49,000 दिले आणि त्याचं अकाउंट झिरो करायचं, कसं करणार झिरो आपण, 1,000 येणं दिसेलच त्याच्या अकाउंटला, तसं व्हायला नको म्हटल्यानंतर दोन गोष्टींना डेबिट आणि एकाला दीपकला क्रेडिट दिलं का त्याचा अकाउंट काय होणार, क्लोज होणार. अशा पद्धतीने आपलं हे कॅश डिस्काउंट आपण बघितला. बघा हा ट्रेड डिस्काउंटचा स्क्रीन तुमच्या समोर आहे की याच्यामध्ये एमआरपी किती आहे, इथं दिसते आपल्याला 61 रुपये एमआरपी आहे ना, आणि आपल्याला किती रुपयाला वस्तू मिळतात, 19 रुपयाला. म्हणजे हा ऑफर आहे, सेल. कंपनीने त्यांचा माल विकावा किंवा त्यांची जाहिरात व्हावी या दृष्टिकोनातून ही ऑफर दिलेली असते. कधी कधी या किमतीत त्यांना परवडत पण नाही, पण मग काय होतं, त्यांची जाहिरात होती, जाहिरात होऊन त्या साबण घेतल्यामुळे त्याची सवय लागते कस्टमरला आणि पुढच्या वेळेस तो ऑटोमॅटिकली तेच साबण विकत घेतो, बरं. बघा बऱ्याच वेळेस ज्यावेळेस नवीन न्यूजपेपर निघतो त्यावेळेस ते न्यूजपेपरवाले काय करतात, पहिल्या काही दिवस फ्री देतात तुम्हाला सगळे, त्याच्यानंतर मग ऑफर काढतात, तुमच्या घरी येतात, सांगतात काय 249 रुपयामध्ये किंवा 300 रुपयामध्ये वर्षभर तुम्हाला पेपर. तुम्ही काय म्हणतात, 250 रुपयामध्ये 250 रुपयात आपल्याला वर्षभर पेपर मिळतोय, तसं आपल्याला वर्षाचं 1500 रुपये बिल भरावं लागतं, 250 रुपयात मिळतोय. मग त्यांना ते 250 रुपयात परवडतं का, प्रिंटिंग कॉस्ट नाही परवडत. वर्षभर कोणताही बिझनेस जो असतो तो नफा कमवायचा उद्देश हा समोर ठेवत नसतो, तो जाहिरात व्हावी. मग तुम्ही काय करतात, तो पेपर 50 रुपये देतात, दररोज पेपर तुमच्या घरी येतो, त्या पेपरची तुम्हाला सवय लागते. वर्ष संपल्यानंतर सुद्धा मग तुम्ही त्या पेपरवाल्याला सांगता का बाबा टाकत जा, मग हळूच त्याची किंमत वाढवलेली असते, 250 ऐवजी मग 700 केली जाते. पण असं होत नाही की मार्केटमध्ये जो पेपर आहे 1500 रुपये 3 रुपयाला विकला जातो किंवा 4 रुपयाला विकला जातो, एवढी किंमत डायरेक्ट केली जात नाही, हळूहळू त्याची किंमत वाढवली जाते. आणि मग
सेल वाढल्यानंतर मग प्रॉपर किमतीला ते आणलं जातं. तर असा तो ट्रेड डिस्काउंटचा प्रकार आहे. पण आपल्याला आज कॅश डिस्काउंट बघायचा आजच्या प्रॉब्लेम मध्ये. जाऊ पुढे आता आपण बघा आजच्या प्रॉब्लेम कडे आपण जातो. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ मोहन कुमार गांजवे नगर पुणे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. मार्च 2014 वर्षाच्या इयर एंडचा हा प्रॉब्लेम आहे. 1/5 पहिली आपली एंट्री आहे 1 मे ची. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 लाख. 2 लाख रुपये आणून आपला बिझनेस काय केला सुरू केलेला आहे. 2 लाख आपल्याकडे आणलेले 2 लाख आले आणि कॅश ही काय म्हणून आली कॅश तर कॅपिटल म्हणून. मग आपल्या जर्नलायझेशनच्या 3 स्टेप. पहिली स्टेप दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट काढायचे. मग ही कॅश जी आली ती कॅपिटल म्हणून आली म्हणजे पहिला अकाउंट असणार आहे कॅपिटल अकाउंट. आणि काय आलं तर आपल्याकडे कॅश आली म्हणून दुसरा अकाउंट असणार आहे कॅश. बघा हे 2 अकाउंट आपले वेगळे झाले. दुसरी स्टेप सांगते शोधलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल मध्ये. कॅश ही आपली रिअल आहे, कॅपिटल हे पर्सनल आहे, व्यक्ती किंवा संस्थेचा अकाउंट आहे बरोबर. आणि आपण तुम्हाला मी सांगितलं की रिअल प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये एक अकाउंट रिअल पैकी असतं, ऍसेट असतं. मग रिअलचा नियम जर तुम्ही लावला आणि त्याची डेबिट किंवा क्रेडिट शोधलं तर साहजिक दुसऱ्या अकाउंटचं डेबिट क्रेडिट आपल्याला शोधलं जाणार. मग आपण इथे कॅश ही आपले रिअल आहे, जे आलं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट या नियमानुसार लावलं तर कॅश आपल्याला. म्हणून कॅशला काय दिला जाणार आपल्याला डेबिट दिले जाणार. कॅश अकाउंट डेबिट 2 लाख आणि कॅपिटलला काय दिलं जाणार क्रेडिट टू कॅपिटल अकाउंट 2 लाख. याचा पण पर्सनलचा जर नियम आपण लावला तर कॅपिटल हे देणं असतं बिझनेसच्या दृष्टीने आणि कोणाला काही द्यायचंय तर त्याला क्रेडिट द्या असं पर्सनल अकाउंट आपल्याला सांगत असतं. ठीक आहे, झाली आपली एंट्री. नॅरेशन लिव्ह बिंग कॅपिटल रिसिव्ड. बिंग कॅपिटल रिसिव्ड ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला आता याचं लगेच ग्रुप सिलेक्शन करून घ्यायचंय. ही एंट्री जर टॅली टाकायची असेल तर आपल्याला हे दोन्ही अकाउंट टॅलीमध्ये तयार पाहिजेत. कॅश अकाउंट तर ऑलरेडी तयार असतं, जसंही टॅली ओपन होतं कंपनी क्रिएट होते कॅश अकाउंट तयार होतं. पण त्याला ग्रुप आपल्याला माहित पाहिजे. कॅश इन हँड हा ग्रुप आपण देत असतो. कॅपिटल अकाउंट साठी कोणता ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला त्याच नावाने ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट बरोबर. स्पेशल ग्रुप आहे त्याच्यासाठी तो आणखी कोणता अकाउंट येतं त्याच्यामध्ये त्याच्या अंडर ड्रॉइंग अकाउंट. असे 2 अकाउंट या कॅपिटल अकाउंट ग्रुपच्या अंडर येत असतात. पुढची एंट्री कडे जातोय आपण. पुढची एंट्री आपली 2 मे ची. परचेस गुड्स फ्रॉम सुधीर ₹14,000. 14,000चा माल सुधीर कडून काय केला परचेस केला. मग आपल्याला 2 अकाउंट वेगळे करायचे. परचेस केला म्हणून परचेस अकाउंट एक येईल आणि दुसरं येईल सुधीर. का तर उधारीवर विकली. परचेस मध्ये एक परचेस अकाउंट येतच. परचेस गुड्स बरं का, पण परचेस मशिनरी असेल तर परचेस अकाउंट येणार नाही, मशिनरी अकाउंट येईल. परचेस स्टेशनरी असेल तर स्टेशनरी खर्चाचा अकाउंट येईल, परचेस अकाउंट येणार नाही. परचेस गुड्स असेल तरच परचेस अकाउंट एक येईल आणि दुसरं अकाउंट 2 असेल, एक तर कॅश असेल किंवा ती व्यक्ती असेल किंवा पार्टी असेल बरोबर. मग आता उधारीवर असेल तर पार्टी, रोखीत असेल तर कॅश. इथे रोखीचा व्यवहार नाही म्हटल्यावर पार्टी. दोन्ही अकाउंट आले. परचेस गुड्स मध्ये गुड्स हा रिअल आहे. रिअलचा नियम सांगतो जे येतं त्याला डेबिट. परचेस मध्ये गुड्स आपल्याकडे येतो म्हणून परचेस अकाउंटला डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 14,000 आणि परचेस मध्ये सुधीरला आपल्याला पैसे देणं असतं म्हणून पर्सनल अकाउंट सांगतो कोणाला काही द्यायचंय क्रेडिट द्या म्हणून सुधीर अकाउंटला काय येईल क्रेडिट 14,000 टू सुधीर अकाउंट 14,000. बिंग क्रेडिट परचेसेस. बिंग क्रेडिट परचेसेस. बघा आपण मागच्याच बॅच मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आता आपण परचेस गुड्स सेल्स गुड्स असं म्हणणार नाही. आपण आता परचेस किंवा सेल्स फक्त म्हणणार. हळूहळू आपल्याला ती सवय लावायची परचेस सेल्स. ठीक आहे.
झाली ही पण एंट्री. आता ग्रुपिंग करायचं आपल्याला. या ठिकाणी जे दोन अकाउंट आलेले, एक परचेस अकाउंट आलंय आणि दुसरं सुधीर अकाउंट. परचेस अकाउंट आणि सुधीर अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यायचा. परचेसला कोणता ग्रुप येईल मग? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. परचेसला परचेस अकाउंट हा Purchase group येईल. account. आणि सुधीरला कोणता येईल? Sundry क्रेडिटर. बघा खाली आलेले आपल्याला ज्याच्याकडून आपण माल विकत घेतो तो आपला क्रेडिटर असतो, त्याला आपल्याला भविष्यात पैसे देणे असतात. बरं, म्हणून त्याला आपण काय देणार? क्रेडिटर हा ग्रुप देणार. सन्ड्री क्रेडिटर झालं. सन्ड्री क्रेडिटर आपल्याला याला ग्रुपिंग झालेलं आहे. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 31/5 ची. सोल गुड्स फॉर कॅश ₹50,000 कॅश मध्ये माल विकला. मग दोन अकाउंट वेगळे करायचे. माल विकला म्हणून सेल्स अकाउंट येईल, सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स अकाउंट, आणि कॅश मध्ये विकला म्हणून कॅश दुसरा अकाउंट येईल कॅश. दोन्ही रिअल आहे, एक येतं ते एक जातंय. माल विकला त्यावेळेस माल जातो आणि त्याच्या बदल्यात कॅश आपल्याकडे येते. जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. हा रिअलचा नियम सांगतो. म्हणून कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू सेल्स अकाउंट 50,000 टू सेल्स अकाउंट 50,000 टू सेल्स अकाउंट 50,000. being credit sales, being credit sales, being credit sales. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये जे दोन अकाउंट आपल्याकडे आलेले आहेत त्या दोन अकाउंट पैकी आपल्याला ग्रुपिंग करावं लागेल. कोणाला ग्रुप द्यावा लागेल? तर कॅशला तर ग्रुप देण्याची गरज नाही, पण सेल्स हे अकाउंट नव्याने आलेलं आहे म्हणून सेल्स अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. सेल्सला कोणता ग्रुप येईल मग? कॅशला तर आपण ग्रुप देत नाहीये. सेल्सला कोणता ग्रुप येईल? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. त्याच्यासाठी सेपरेट ग्रुप आहे सेल्स अकाउंट. आणि या सेल्स अकाउंट ग्रुप साठी अजून एक अकाउंट येईल सेल्स ग्रुपच्या अंडर, ते म्हणजे सेल्स रिटर्न. ठीक आहे, झाली ही पण एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपली कॅश डिपॉझिटेड इनटू स्टेट बँक ऑफ इंडिया 1 लाख. कॅश डिपॉझिट केली म्हणून पहिला अकाउंट येईल कॅश, आणि कुठं केली? स्टेट बँकेत, म्हणून दुसरा अकाउंट येईल बँक, स्टेट बँक. बरं, कॅश गेली, कॅशला क्रेडिट, आणि कुठे गेली? स्टेट बँकेत गेली म्हणून स्टेटमेंट बँकेला काय येणार? डेबिट. स्टेट बँक अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅश अकाउंट 1 लाख टू कॅश अकाउंट 1 लाख. being cash deposited into SBI, State Bank of India. Cash deposited into SBI, State Bank of India. ठीक आहे. आता ही एंट्री टॅली टाकायची तर आपल्याला ग्रुप द्यावे लागतील. या ठिकाणी जे काही दोन अकाउंट आहेत त्यापैकी एक तयार आहे. स्टेट बँकेला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप येईल स्टेट बँकेला? बँक अकाउंट. बँक अकाउंट. बँक अकाउंट. बघा, बँक अकाउंट हा ग्रुप आपण इथे दिलेला, आणि कॅश ऑलरेडी तयार आहे त्याच्यामुळे कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, झालं. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री सोल्ड गुड्स टू मनोहर ₹70,000. मनोहरला माल काय केला? विकला. आता विकला मनोहरला, कसा विकला? मग उधारी. दोन अकाउंट आपल्याला वेगळे करायचे. पहिला अकाउंट आहे सोल्ड आहे म्हणल्यावर सोल्ड गुड्स सेल्स अकाउंट, आणि दुसरं कोण येणार? मनोहर. का? तर उधारीवर आहे, उधारीवर आपण विकतोय. बरोबर. मग आता माल गेला, मालाला क्रेडिट, आणि कोणाला गेला? मनोहरला, म्हणून मनोहरला डेबिट. मग करा एंट्री. मनोहर अकाउंट डेबिट 70,000. मनोहर अकाउंट डेबिट 70,000 टू सेल्स अकाउंट 70,000 टू सेल्स अकाउंट 70,000. being credit sales, being credit sales. बरोबर. आता या ठिकाणी एंट्री आपल्याला टॅली टाकायची तर त्याला दोन्ही अकाउंट तयार पाहिजे. तिथं मनोहर अकाउंट तयार नाहीये आपल्याकडे. मनोहर अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल, त्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल त्याला?
सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स, तो आपला सन्ड्री डेटर्स आहे. आणि सेल्सला ऑलरेडी तयार आहे, ऑलरेडी गरज नाहीये त्याला ग्रुप द्यायची. इथं तुम्ही इथं ग्रुप देऊ नका त्याला सेल्सला, कारण की सेल्स अकाउंट ऑलरेडी वरती या अगोदरच तयार झालेला आहे. त्याला आपल्याला इथे डॅश द्यायचा, बरोबर. नव्याने तयार करायचं नाही, पुन्हा पुन्हा अकाउंट तयार करायचं नाही. तसं टॅली स्वीकारणार पण नाही, पण आपणही तयार करायचं. ठीक आहे, झालं. हे पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री बघा, कॅश रिसिव्ड फ्रॉम मनोहर ₹69,500 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. हा एक शब्द आला बघा, इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, तर त्याचं अकाउंट सेटल केलं मनोहर. बघा इथंची वरतीची एंट्री मनोहरची. मनोहरला 70,000चा माल विकला आणि 70,000च्या बदल्यात त्याने आपल्याला किती पैसे पेड केले? 69,500. आणि तो सांगतो माझं अकाउंट क्लोज झालं, तुमचं माझं काही घेणं देणं राहिलेलं नाही, बरोबर. म्हणजेच ₹500 डिस्काउंट आपण त्याला दिला. त्याच्याकडून पैसे 70 येणं होतं, पण आपल्याला 69च आले. ₹500 आपण त्याला सोडून दिले म्हणजेच काय झालं, डिस्काउंट दिला. मग आपल्याला या डिस्काउंटच्या एंट्रीमध्ये 3 अकाउंट येतात, लक्षात घ्या. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट हा शब्द आला का समजायचं याच्यामध्ये एंट्रीमध्ये काय डिस्काउंट आहे. या ठिकाणी यापूर्वी असा शब्द येत होता ऑन अकाउंट. ऑन अकाउंट म्हणजे जे पैसे येणं होतं त्यापैकी काही आले, बाकीचे राहिले, नंतर तो देणार, असं त्याचा अर्थ येतो. मग आता आपण इथं 3 अकाउंट आपले येणार. पहिले येते कॅश. किती मिळते आपल्याला कॅश? तर 69,500. दुसरं मनोहर येणार, त्याच्याकडून 70,000 येणं होतं. आले किती? 69,500. किती आले नाही? तर ₹500 आले नाही. म्हणजे त्याला काय म्हटलं आपण इथं? डिस्काउंट. त्याला काय म्हटलं? डिस्काउंट. म्हणजे ₹500 डिस्काउंट. हे 3 अकाउंट आपल्याकडे आले. मग आता एकेकाला आपण डेबिट क्रेडिट ठरवू. कॅश रिअल आहे. रिअल म्हणतो जे येतं त्याला डेबिट, म्हणून कॅशला काय येणार? डेबिट येणार. म्हणजे याला पहिल्याला डेबिट, बरोबर. डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड काय? आपला खर्च काय? नॉमिनल अकाउंट काय सांगतं? खर्च झाला त्याला डेबिट द्या, म्हणून डिस्काउंट पेडला काय देणार आपण? डेबिट. म्हणजे या एंट्रीमध्ये 2 अकाउंटला डेबिट आहे आणि क्रेडिट कोणाला? मनोहरला. मनोहरचा अकाउंट क्लोज होते म्हणून मनोहरला क्रेडिट. मग करा एंट्री. कॅशला डेबिट आहे, डिस्काउंट पेडला डेबिट आहे, दोन्हीला डेबिट देऊ आपण. पहिले देऊ कॅशला. कॅश अकाउंट डेबिट 69,500. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट ₹500. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 500 टू मनोहर अकाउंट. 70,000 झालं, त्याचं अकाउंट क्लोज झालं. बिंग कॅश रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बिंग कॅश रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. त्याचा अकाउंट पण आपण काय केलं? या एंट्रीत सेटल करून झालं. आता ही एंट्री आपल्याला जर टॅली मध्ये करायची तर ह्या ठिकाणी डिस्काउंट पेड हे अकाउंट आपल्याकडे तयार नाहीये. डिस्काउंट पेड आपला काय? खर्च. आणि खर्चाला 2च ग्रुप आहे. कोणते? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग याला कोणता येईल? इनडायरेक्ट. आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप. मनोहरला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कारण की वर आपण ऑलरेडी दिलाय सन्ड्री डेटर्स, लक्षात घ्या. ठीक आहे, झाली एंट्री. समजली इन फुल सेटलमेंटची एंट्री? कोणाला काय अडचण आहे? कोणाला समजलं नसेल तर विचार. आपण याच्या अगोदर पण उदाहरणादाखल एक प्रॉब्लेम बघितला होता. ठीक, पुढे जाऊ, बघू पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. 2/12 परचेस फर्निचर ₹20,000 अँड मशिनरी ₹40,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. 2 गोष्टी परचेस झाल्या आहेत. फर्निचर 20,000चं, मशिनरी 40,000ची, आणि पेमेंट चेक थ्रू केलं, बँकेतून गेलं. मग 2 गोष्टी परचेस केल्या म्हणजे त्या 2 परचेस झालेल्या गोष्टी प्लस पैसे जातात ते एक अकाउंट. असे 3 अकाउंट इथे येणार आहेत.
म्हणजे कोणाला तरी दोघांना डेबिट किंवा क्रेडिट असणार आहे. बघू आता आपण, पहिलं फर्निचर, दुसरं मशिनरी आणि तिसरं चेक म्हणजेच बँक अकाउंट, असे 3 अकाउंट आपल्याकडे आहेत. फर्निचर, मशिनरी आणि बँक. सर यातलं नाहीये, यातलं नाही. प्रॉब्लेम मध्ये नाहीये. एंट्री नाही सर त्याच्यात. मग कोणती एंट्री? पुढची ते एंट्री काय? 2016 चे 2007. 2013 चालू आहे. एक मिनिट बघू आपण. पुढची एंट्री 1 मार्च पेड टू सुधीर ₹10,000 ऑन अकाउंट. सुधीरला 10,000 रुपये पेड केले. कसे पेड केले? ऑन अकाउंट. मीन्स सुधीर कडून जे पैसे, सुधीरला जे पैसे द्यायचे होते त्यापैकी 10,000 गेले. मग सुधीरला किती पैसे द्यायचे होते बघा. तर परचेस गुड्स फ्रॉम सुधीर ₹14,000. 14,000चा माल परचेस केला. आपण त्याला किती देतो? 10,000. म्हणजे अजून 4,000 द्यायचे. ते 4,000 द्यायचे म्हणजे आपण त्याला सोडून दिले असं नाहीये, किंवा त्याने आपल्याला सोडून दिले असं नाही. ऑन अकाउंट या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला ते नंतर भविष्यात द्यायचे 4,000. पण या जागेवर जो इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट हा शब्द येतो, याचा अर्थ पैसे संपले, विषय क्लोज झाला त्या एंट्रीचा. म्हटल्यानंतर तिथं आपल्याला ती एंट्री क्लोज करावी लागते पूर्ण. त्याला डिस्काउंट वगैरे देऊन आपल्याला ती एंट्री बंद करावी लागते, ते अकाउंट क्लोज करावं लागतं. मग पैसे गेले म्हणून एक कॅश अकाउंट आणि एक सुधीर अकाउंट असे 2 अकाउंट आपल्याकडे येणार. एक सुधीर आणि दुसरं कॅश. बरोबर. कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट. रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, म्हणून कॅशला काय दिलं? क्रेडिट येईल. आणि सुधीरला काय येणार? डेबिट येणार. म्हणून करा एंट्री सुधीर अकाउंट डेबिट. सुधीर अकाउंट डेबिट 10,000. सुधीर अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. सुधीर अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. being cash paid to सुधीर. इथं दीपक झालं. being cash paid to सुधीर. being cash paid to Sudhir on account. Being cash paid to Sudhir on account. झालं. या एंट्री मधले दोन्ही अकाउंट आपल्याकडे तयार असल्यामुळे त्याला काही ग्रुप देण्याची गरज नाही. सुधीरला सन्ड्री डेटर्स म्हटलंय, ते चुकलेलं आहे. तो आपला क्रेडिट आहे, इथे ग्रुप देण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढची आपली एंट्री आहे 31/7 ची. पेड ट्रेड एक्सपेन्सेस ₹2,500. बघा 31/7. पेड ट्रेड एक्सपेन्सेस ₹2,500. ट्रेड एक्सपेन्सेस खर्च आहे. हा खर्च झाला तर खर्चाचं एक अकाउंट आपल्याकडे येणार आणि दुसरं अकाउंट कॅश जाते म्हणून कॅशचं. असे 2 अकाउंट आले. आणि खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला काय द्या? डेबिट द्या. म्हणून ट्रेड एक्सपेन्सेसला आपण काय देणार? डेबिट देणार. करा एंट्री. ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 2,500 आणि कॅश जाते खर्चाच्या बदलात, म्हणून टू कॅश अकाउंट 2,500. टू कॅश अकाउंट 2,500. being paid trade expenses किंवा मग कॅश पेड फॉर ट्रेड एक्सपेन्सेस. या ठिकाणी आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेसचा अकाउंट आपल्याला टॅली तयार करावं लागेल. त्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल ट्रेड एक्सपेन्सेसला? खर्च येतो म्हणून खर्चाला ग्रुप द्यावा लागेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॅश तयार करण्याची गरज नाही, त्याला आपण डॅश देतोय. झालं. हे पण आपलं अकाउंट तयार झालेलं आहे.
ही एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. बघा पुढची एंट्री 1/8 ची पेड ऍडव्हर्टाइजमेंट ₹1500 1500 ऍडव्हर्टाइजमेंट काय केली पेड. ऍडव्हर्टाइजमेंट हा पण आपला एक खर्च आहे. खर्च झाला तर खर्चाचं एक अकाउंट आपल्याकडे येईल आणि दुसरं खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते म्हणून कॅश. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला पण डेबिट देणार. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट ₹1500 टू कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट 1500 टू कॅश अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट ₹1500 टू कॅश अकाउंट ₹1500 being paid cash for advertisement. being paid cash for advertisement. ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण कॅश पेड. आता या ठिकाणी एकच अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. आणि ऍडव्हर्टाइजमेंटला आपल्याला त्या अगोदर ग्रुप द्यावा लागेल. सांगा ग्रुप त्याला काय येईल? इनडायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज पडत नाहीये म्हणून त्याला आपण ग्रुप देत नाही. ठीक आहे झालं. ही एंट्री पण पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे 2/8/13 सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹66,000. कॅश मध्ये माल विकला. माल विकला म्हणून माल विकला सेल्स गुड्स हे एक अकाउंट सेल्स अकाउंट येईल आणि दुसरं कॅश मध्ये विकला म्हणून कॅश. दोन्ही रिअल आहे. एक येतंय ते एक जातंय. कॅश आपल्याकडे येते आणि माल आपल्याकडून जातोय. कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 66,000 टू सेल्स अकाउंट 66,000 being cash sales. बघा ही पण आपली एंट्री इथं झाली. आणि ह्या एंट्री मध्ये आपल्याला जे दोन अकाउंट आलेले आहे हे दोन्ही अकाउंट याच्या अगोदर आपले वरती आले त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे झाली ही एंट्री आपली पूर्ण. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 31/8 परचेस स्टेशनरी ऑफ ₹1200. बघा परचेस स्टेशनरी ऑफ ₹1200 ₹1200 स्टेशनरी परचेस. स्टेशनरी आपला काय खर्च. इथे जरी परचेस शब्द आलेला असेल पण मग आता परचेस अकाउंट इथे घ्यायचं नाही कारण ती स्टेशनरी आहे. स्टेशनरी आपण काही विकण्यासाठी आणलेली नाही. परचेस शब्द जी वस्तू आपण विकण्यासाठी आणलेली असते त्याच अकाउंट परचेस घ्यायचं. स्टेशनरी हा आपला खर्च आहे म्हणून एक खर्चाचा अकाउंट येईल स्टेशनरी. आणि खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून काय जाते कॅश म्हणून दुसरं येईल कॅश. बरोबर. खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या असं नॉमिनल अकाउंट आपल्याला सांगतं म्हणून स्टेशनरी अकाउंटला डेबिट. स्टेशनरी अकाउंट डेबिट ₹1200 आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट म्हणून टू कॅश अकाउंट ₹1200 टू कॅश अकाउंट ₹1200 being स्टेशनरी परचेस. आता या ठिकाणी स्टेशनरी हे एक नव्याने अकाउंट आले त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल स्टेशनरीला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप त्याला दिला जातोय. आणि कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतो. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री आपल्याकडे पेड कॅश फॉर वेजेस अँड सॅलरी ₹18,000. बघा मागच्या प्रॉब्लेम मध्ये सॅलरी अँड वेजेस चालू होती. इथे वेजेस अँड सॅलरी ₹18,000. बरं हा पण खर्च आहे म्हणून एक खर्चाचा अकाउंट आपलं येईल आणि एक कॅश येईल. असे दोन गोष्टी कॅश आणि वेजेस अँड सॅलरी. मग वेजेस अँड सॅलरी आपला खर्च आहे. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या म्हणून वेजेस अँड सॅलरी अकाउंटला काय येईल डेबिट येईल 18,000. वेजेस अँड सॅलरी अकाउंट डेबिट 18,000 आणि या खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 18,000 टू कॅश अकाउंट 18,000 being wages and salary paid. Narration is being wages and salary paid.
एंट्री झालेली आहे. आता आपल्याला ग्रुप द्यायचा आहे. कोणाला ग्रुप द्यायचा? वेजेस अँड सॅलरी. हा खर्च आहे म्हणून खर्चाला दोनच ग्रुप, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. कोणता ग्रुप येईल वेजेस अँड सॅलरीला? डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं सॅलरी आणि वेजेस आलं, सॅलरी इनडायरेक्ट, वेजेस डायरेक्ट आहे. पण अगोदर शब्द कोणता आहे? सॅलरी. इनडायरेक्ट आहे म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स. आता याच्यामध्ये वेजेस अँड सॅलरी, वेजेस डायरेक्ट आहे आणि सॅलरी इनडायरेक्ट आहे. पण अगोदर कोण आहे? इनडायरेक्ट. डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. कॅशला ग्रुपिंग करण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपली विथड्रॉ फॉर पर्सनल एक्सपेन्सेस ₹1500. पर्सनल एक्सपेन्सेस तुम्हाला सांगितलं. पर्सनल एक्सपेन्सेस म्हटलं का ड्रॉइंग अकाउंट येणार. पर्सनल एक्सपेन्सेस, पर्सनल एक्सपेन्सेस म्हटलं का काय येणार? ड्रॉइंग. पर्सनल एक्सपेन्सेस आणि कॅश असे दोन गोष्टी आपण काढल्या. पण पर्सनल एक्सपेन्सेसला पर्सनल एक्सपेन्सेस असं नाव द्यायचं नाही. त्याला काय नाव देणार आपण? ड्रॉइंग. बरं, ड्रॉइंग आणि कॅश. आणि ड्रॉइंगला काय दिलं जातं? डेबिट. पर्सनल एक्सपेन्सेस पेड केले का ड्रॉइंग अकाउंटला डेबिट. करा एंट्री. ड्रॉइंग अकाउंट डेबिट ₹1500 टू कॅश. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट 1500. Being personal expenses paid. Being personal expenses paid. Being personal expenses paid. आता या ठिकाणी आपल्याला ग्रुपिंग करायचं झालं तर ड्रॉइंग अकाउंटला ग्रुप द्यावा लागणार आहे. कोणता ग्रुप द्याल ड्रॉइंगला सांगा बरं? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. म्हणून त्याला आपण कॅपिटल अकाउंट देतो. इथं चुकलं आपलं. इथे इनडायरेक्ट एक्सपेन्स आलं. इनडायरेक्ट नाहीये, ते कॅपिटल ग्रुप आहे. त्याला लक्षात घ्या. तुमच्या वर्कबुक मध्ये तुम्ही कॅपिटल टाका तिथं. ठीक आहे, पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे एकदाच. Purchase goods from Sudhir ₹80,000 and paid him ₹40,000 on account. याचा अर्थ काय झाला? माल परचेस केला आणि त्यापैकी 40,000 त्याला पेड केले. ऑन अकाउंट म्हणजे खात्यावर दिले असं नाही, बँके थ्रू दिले असं नाही, त्याला कॅश मध्ये दिले. ऑन अकाउंट म्हणजे काय? तर कॅश मध्ये. ऑन अकाउंट याचा अर्थ काय? तर 40 दिले, बाकीचे राहिले. हे लक्षात घ्या. आपण पहिल्यापासून शिकतो ऑन अकाउंट याचा शब्द अर्थ काय? एवढे पैसे आपण दिले, बाकीचे राहिले. बरं, मग परचेस गुड्स असल्यामुळे परचेस अकाउंट येईल. दुसरं सुधीर एक अकाउंट येईल 80,000, पण त्यापैकी आपण 40,000 कॅश दिली म्हणून एक कॅश अकाउंट येईल. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये 3 अकाउंट येत आहे. आता 80,000 इथे येईल का? नाही. त्यापैकी 40 दिले म्हणजे राहिले किती? फक्त 40. इथे फक्त किती राहतील? 40. 80 राहणार नाही. सुधीरला देणं किती राहील? 40. आणि कॅश किती दिली? 40. आहे का? परचेस झाला म्हणून माल आला आपल्याकडे. माल आला किती रुपयाचा? 80,000. बरोबर. कॅश जाते 40,000 म्हणून कॅशला क्रेडिट 40,000. कारण जे जातं त्याला क्रेडिट. सुधीर याला पैसे भविष्यात आपल्याला देणं आहे, कोणाला काही द्यायचंय तर त्याला काय द्या? क्रेडिट द्या, असं आपल्याला पर्सनल अकाउंट सांगतो. म्हणून सुधीरला पण 40,000चं काय असणार आहे? क्रेडिट असणार आहे. आणि माल येतो म्हणून मालाला डेबिट. किती रुपयाचा माल आला? तर 80,000चा. जे येतं त्याला डेबिट द्या, असं रिअल अकाउंट सांगतं. करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट 80,000. परचेस अकाउंट डेबिट 80,000 टू कॅश अकाउंट 40,000. 80 पैकी 40 त्याला दिले कॅश मध्ये. आणि टू सुधीर अकाउंट 40,000 देणं बाकी राहिलं. टू सुधीर अकाउंट 40,000. being purchase goods and half amount paid on account. Being purchase goods and half amount paid on account. आता या ठिकाणी आपल्याला ग्रुपिंग करायचं झालं तर सुधीरला आपल्याला ग्रुप द्यावा लागणार आहे.
बाकी परचेस आणि कॅश अकाउंट तर आपल्याकडे आहे बरोबर. परचेस आहे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कॅशला देण्याची गरज नाही. सुधीरला काय ग्रुप द्याल? काय द्याल सुधीरला ग्रुप सांगा बरं. ज्याच्याकडून माल उधारीवर परचेस करतो तो आपला क्रेडिटर असतो. क्रेडिटर. म्हणून सनरी क्रेडिटर हा पण त्याला ग्रुप देणार सनरी क्रेडिटर. ठीक आहे, झालं ग्रुपिंग झालं, एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्री कडे आपण जाऊ. परचेस प्लांट अँड मशिनरी ₹25,000 प्लांट अँड मशिनरी परचेस केली. आता इथं गुड्स परचेस नाही म्हणून परचेस अकाउंट येणार नाही. जे परचेस केलं ते प्लांट अँड मशिनरी आपली ऍसेट आहे म्हणून त्या ऍसेटचं एक अकाउंट येईल. परचेस केलं आपल्याला इथं दिसतंय ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस अकाउंट दिसतंय, पण परचेस आपल्याला घ्यायचं नाहीये हे लक्षात घ्या. 3 अकाउंट तुम्हाला दिसतील, कन्फ्युजन होईल तुमचं, पण हे डोक्यात ठेवायचं. प्लांट अँड मशिनरी ह्या पण विकण्यासाठी परचेस करत नाहीये म्हणून त्याला परचेस मध्ये नाही टाकायचं, ते स्वतंत्र अकाउंट असेल प्लांट अँड मशिनरी, म्हणून परचेस अकाउंट घ्यायचं नाही, ते डिलीट झालं बघा, मी रिमूव्ह झालं. राहिले 2च अकाउंट प्लांट अँड मशिनरी आणि कॅश पेड केली त्याच्या बदल्यात. दोन्ही रिअल आहे, एक येणार आहे एक जाणार आहे. प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे येणार आहे आणि कॅश आपल्याकडून जाणार आहे, म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे येते म्हणून प्लांट अँड मशिनरीला डेबिट करा एंट्री. मग प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट 25,000 आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000 being plant and machinery purchase, being plant and machinery purchase, being plant and machinery purchase. केली एंट्री सर्वांनी आपल्या वर्कबुक मध्ये? बघा पुढे जाऊ आपण. आता आपल्याला प्लांट अँड मशिनरी हे अकाउंट तयार करावं लागेल, त्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्यायचा प्लांट अँड मशिनरीला? फिक्स असेट. ही आपली ऍसेट आहे आणि ती कोणती ऍसेट आहे? फिक्स ऍसेट. कॅश आपल्याला तयार करण्याची गरज नाही म्हणून त्याला काही ग्रुप देत नाही, बरं. फिक्स ऍसेट. पुढे 1 एंट्री आहे, रिन्युएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग ₹10,000. ऑफिस बिल्डिंगचं रिन्युएशन केलं, बरोबर आहे का नाही? मग सांगा बरं 2 अकाउंट कोणते कोणते येतील? कोण सांगतं? आपल्याला 2 अकाउंट एंट्री मधून काढायचे. ऑफिस बिल्डिंगचं रिन्युएशन केलं, रिन्युएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग. पहिला अकाउंट कोणतं येईल? मग कोण सांगतं? रिन्युएशन. बर, पहिला अकाउंट येईल रिन्युएशन. दुसरं कॅश जाते म्हणून कॅश, आहे का नाही? आहे का नाही? अजून कोणी सांगतं याच्या व्यतिरिक्त काय अकाउंट येतील का? रिन्युएशन Building. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा, ती इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर आहेच, तो खर्चच आहे, त्याला ग्रुपच्या वेळेस आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस देणार. रिन्युएशन म्हणजे काय? तर त्या बिल्डिंगचं आपण थोडक्यात रिपेअरिंग केलं, रिपेअरिंग, म्हणून रिन्युएशन अकाउंट नाही येणार, रिपेअरिंग अकाउंट, हे लक्षात घ्या, बरोबर. रिन्युएशन आता त्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला रिन्युएशन दिसत होतं, पण रिन्युएशन म्हणायचं नाही, त्याला रिपेअरिंग अकाउंट म्हणायचं. रिपेअरिंग करतो आपण, रिन्युएशन करतो म्हणजेच काय करतो? बिल्डिंगला थोडंसं सजवतो, काहीतरी खराब झालेलं असतं ते हे करतो, कलर देतो, म्हणजे रिपेअरिंग करतो, म्हणून रिपेअरिंग अकाउंट. ठीक आहे, रिपेअरिंग हा आपला खर्च आहे आणि खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतो त्याला डेबिट द्या, म्हणून आपण रिपेअरिंगला डेबिट देऊ. रिपेअरिंग अकाउंट डेबिट 10,000, रिपेअरिंग अकाउंट डेबिट 10,000 आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट, कारण रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट, म्हणून टू कॅश अकाउंट 10,000, टू कॅश अकाउंट 10,000 being cash paid for renovation of office building. Cash paid for renovation of office building. ऑफिसच्या बिल्डिंग साठी रिनोव्हेशन साठी आपण कॅश पेड केली आणि त्यालाच आपण काय म्हटलं? रिपेअरिंग. मग आता रिपेअरिंग हे नव्याने अकाउंट आलंय, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल त्याला?
रिपेअरिंग हा काय खर्च आणि खर्चाला कोणता ग्रुप आहे Indirect इनडायरेक्ट expenses. एक्सपेन्सेस आणि कॅश तर ऑलरेडी असतच तयार म्हणून कॅशला आपण काही ग्रुप देत नाहीये. ठीक आहे. झालं हे अकाउंट हे आपलं तयार झालं. ही एंट्री पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर ही एंट्री आपली संपलेली आहे आणि संपल्यानंतर आपल्या टॅलीमध्ये एंट्री झाल्यानंतर ह्या पद्धतीचा स्टेटस आपल्याला दिसणार आहे. तो आपण पुढच्या बॅच मध्ये बघणारच टॅलीमध्ये एंट्री करून येतोय का तसा हे आपण बघूच. ठीक आहे. तर आता आपला प्रॉब्लेम आज संपलेला आहे. आपण इथं थांबतोय. पुढच्या बॅच मध्ये सर्वांनी उपस्थित राहा.